मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेच्या जागांसाठी भाजपची यादी अजून जाहीर झालेली नाहीये। 2 जागा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरतायत आणि त्या 2 जागा ज्या नेत्यांच्या भागात येतात किंवा त्या नेत्यांचं जे होम पिच आहे त्या 2 नेत्यांची आज सकाळी वर्षा या निवासस्थानी भेट झालेली आहे। ते दोन्ही नेते महाराष्ट्र एक आजी मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्या 2 जागा आहेत, एक ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि दुसरी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ। या दोन्ही मतदारसंघांचा तिढा अजून सुटत नाहीये। या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला आपले पाय रोवायचे आहेत, पण शिवसेनेला होमपिच असल्यामुळे शिवसेनेचे नेते या जागा भाजपला देऊ पाहत नाहीयेत। पण या दोन्ही जागांवर विजय मिळेल की नाही याची या शिवसेनेच्या नेत्यांनाही तितकीशी गॅरंटी नाहीये। यातली एक जागा तर इतकी संवेदनक्षम आहे की त्या जागेमुळे 2009 साली आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं करिअरच धोक्यात आलं होतं। त्यांचं करिअर 2009 ला जवळपास संपलं असतं अशी परिस्थिती निर्माण करणारी ही जागा आहे। काय घडलं होतं आणि मुख्यमंत्री शिंदे हे का प्रचंड दुःखी झाले होते हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे। या 2009 नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला प्रवास हा अद्भुत असला तरी आजही त्या जखमेवरच्या खपल्या काढल्यानंतर मुख्यमंत्री अस्वस्थ होतात। याचं कारण असं आहे, हे सगळं मुख्यमंत्र्यांना ज्या नेत्याच्या मुळे वाट्याला आलं होतं त्या नेत्याचा आज वाढदिवस देखील आहे। हा एक योगायोग आहे। त्या नेत्याचं नाव आहे विजय चौगुले आणि काय घडलं होतं विजय चौगुलेंमुळे तेच मी आज आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, भाजपला 48 मतदारसंघांपैकी महाराष्ट्रातल्या 45 जागांवर विजयाचे वेध लागलेले आहेत। प्रत्येक जागा ही भाजपच्या कमळ हाती असलेल्या उमेदवाराने लढवावी असं भाजपला वाटतंय। शिंदेंचं भाजप बरोबर येणं किंवा अजित पवारांचं राष्ट्रवादी मागे टाकत भाजप बरोबर जोडणं, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा फायदा उचलत प्रत्येक ठिकाणी मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची मुसंडी ही भाजपला मारायची आहे ती ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये। ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा एकनाथ शिंदे जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांचा हे होमपिच आहे आणि ठाण्याची एक वेगळी कार्यपद्धती आणि कार्यशैली मातोश्रीने अनेक वर्ष समजून घेतलेली आहे। मग ते स्वर्गीय आनंद दिघे असतील किंवा त्यांचे उत्तराधिकारी असलेले एकनाथ शिंदे असतील, या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत मातोश्रीने काही गोष्टी समजून घेतल्यात, काही गोष्टींना मुरड घातली आहे, काही गोष्टींना मोकळीक दिलेली होती। 2009 साली लोकसभेची जी निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजन विचारे यांचं नाव जवळपास निश्चित होईल असं म्हटलं जात होतं आणि ते तिकीट त्यांनाच मिळणार होतं। हे मी आपल्याला अत्यंत विश्वसनीय पद्धतीनं एवढ्यासाठी सांगतोय की त्या सगळ्या प्रक्रियेचा अत्यंत जवळचा साक्षीदार मी होतो। या 2009 ला राजन विचारे यांना ही जागा मिळेल आणि ते खासदार होतील असं वाटत होतं, कारण त्यावेळेला ते आमदार होते। राजन विचारे हे खरं पाहायला गेलं तर पदांच्या हिशेबामध्ये एकनाथ शिंदे यांना काहीसे ज्येष्ठ आहेत, कारण एकनाथ शिंदेंच्या आधी सभागृह नेतेपद हे राजन विचारे यांच्याकडे होतं। पण राजन विचारे यांना राजकीय खेळ नीट मांडता आला नाही असं ठाण्यातले राजकीय निरीक्षक सांगतात आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची डेक्कन एक्सप्रेस तुफान वेगात सुटली। राजन विचारेंचा पत्ता कापायचा यासाठी आपल्या विश्वासातला किंवा आपलं ऐकणारा माणूस एकनाथ शिंदेंना हवा होता। तो नेता म्हणून विजय चौगुले यांची निवड एकनाथ शिंदे यांनी केली। विजय चौगुले हे नवी मुंबईतले सिडकोचे त्यावेळेला संचालक राहिलेले होते, नगरसेवक होते। विजय चौगुले यांचा आज 12 मार्च हा वाढदिवस आहे
आणि विजय चौगुले यांची राजकीय कारकीर्द ही जरी सिडकोचा संचालक, नगरसेवक, नवी मुंबईतला महापालिकेचा नेता अशी जरी असली तरी कोणे एकेकाळी गणेश नाईकांचे ते अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जायचे। या विजय चौगुलेंची आणि माझी ओळखच डॉक्टर संजीव गणेश नाईक यांनी करून दिलेली आहे। त्यानंतर आमची मैत्री वाढली, पण विजय चौगुले हे सतत वादग्रस्त राहिले। भडकाऊ बोलणं, आक्रस्ताळेपणा, शब्दांची अयोग्य निवड आणि कार्यशैली ही पूर्णपणे मनगटशाहीवर आधारित असलेली विजय चौगुले यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच मातोश्रीला तापदायक ठरली होती। इतकंच काय की त्यांची जी दुसरी पिढी आहे म्हणजे त्यांचा जो नगरसेवक मुलगा आहे त्याच्या एकूणच कारकिर्दीबद्दल, कार्यशैलीबद्दलही मातोश्रीला काही रिझर्वेशन्स आहेत। आणि अशा नेत्याला 2009 मध्ये एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिली आणि योगायोग बघा, ज्यांनी माझी ओळख ज्या विजय चौगुलेंशी करून दिली ते संजीव नाईक 2009 ला लोकसभेची निवडणूक लढले आणि त्यांनी जवळपास 51,000 मतांनी विजय चौगुले यांचा पराभव केला। या पराभवाचं सारं जे काही विश्लेषण आहे किंवा त्याची जी चिकित्सा आहे ही थेट शिवसेना प्रमुखांसमोर केली गेली। एकनाथ शिंदे यांनी हे तिकीट हट्टाने मागून आणलं होतं, त्याने आपण विजय चौगुले यांना निवडून आणू असं सांगितलं होतं, पण विजय चौगुले यांची एकूणच राजकीय कारकीर्द, त्यांची कार्यशैली, त्यांचं शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी यांचं बुमरँग झालं होतं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना प्रचंड मनस्ताप झाला होता। मातोश्रीला एक कारण हवं होतं आणि उद्धव ठाकरे हे त्यावेळेला काहीसे शांत राहिले होते, पण उद्धव ठाकरे यांनी एका महत्वाच्या टप्प्यावर याच्यामधला महत्वाचा रोल केला आणि त्यातून एकनाथ शिंदे काहीसे सही सलामत बाहेर पडले। जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नाराजीचा, आपल्या संतापाचं तांडव केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे यांची बाजू घेण्यासाठी उद्धव ठाकरे धावून आले होते। उद्धव ठाकरे का धावून आले होते हे पण आपण समजून घ्या। उद्धव ठाकरे इतक्यासाठीच धावून आले होते कारण नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी करून फक्त 4 वर्ष झाली होती। पक्षामध्ये प्रचंड नाराजी होती। कोकणी माणूस, तळागाळाचा शिवसैनिक हा दुखावलेला होता राणेंच्या बाहेर जाण्यामुळे। अशा वेळेला आपल्याला एक विश्वासू सहकारी असायला हवा आपल्या बरोबर। तो सहकारी म्हणून एकनाथ शिंदेंची निवड ही उद्धव ठाकरेंनी केली। हा एक खूपच नाट्यमय असा टर्निंग पॉइंट एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये ठरू शकला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे सुरक्षित ठरले। नाहीतर त्या दिवशीच आपल्या आमदारकीचा, आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा, आपल्या ठाण्यातल्या सगळ्या जी काय त्यांची एकूणच शिंदेशाही होती या सगळ्या शिंदेशाहीचा राजीनामा हा शिवसेना प्रमुखांकडे द्यायला एकनाथ शिंदे तयार झाले होते। इतका शिवसेना प्रमुखांना या पराभवाचा संताप आला होता आणि हे सगळं घडल्यानंतर आता पुन्हा एकदा म्हणजे बघा, जर त्यावेळेला 2009 ला एकनाथ शिंदे यांना या सगळ्या गोष्टीचा राजीनामा द्यावा लागला असता, भले 3-4 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी, तरी तितक्या मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे मागे गेले असते। 2009 नंतर 2014 ला जेव्हा सत्ता आली त्यावेळेला ते मंत्री झाले आणि 2019 या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत। काय घडलं ते आता तर ते राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत। पण आता बघा, हा जो मतदारसंघ आहे हा राजन विचारेंचा मतदारसंघ आहे। विचारे काही शिंदेबरोबर गेले नाहीत कारण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी। राजन विचारे हे अत्यंत निष्ठेने मातोश्री बरोबर राहिले, पण राजन विचारे यांची एक वेगळी कार्यशैली आहे। त्यांची एकूणच संवादाची पद्धत, माणसं जमा करण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, विषयाकडे बघण्याची पद्धत, दृष्टी या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे। असं असताना आता तिसऱ्यांदा राजन विचारे यांनाच उमेदवारी मिळेल असं अनेकांना वाटतंय, पण राजन विचारे हे आता लोकसभा लढवण्यासाठी तितकेसे इच्छुक नाहीये। मग जर राजन विचारे इच्छुक नसतील तर कोण असेल निष्ठावंत म्हटल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार, हा एक प्रश्न आहे। आणि जर राजन विचारे हे जर तिथे शिवसेनेचे म्हणून जर खासदार असतील तर ही जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे यायला हवी, पण इथे सगळ्यात मोठा घोळ आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे या जागेसाठी तितका कसदार उमेदवार नाही। जे उमेदवार आहेत मग त्याच्यामध्ये
जे नाव घेतलं जातंय ते प्रताप सरनाईक यांचं घेतलं जातंय. प्रताप सरनाईक हे ईडीच्या प्रकरणामध्ये दोषी होते आणि ते दोषी होते म्हणून ते भाजपकडे गेले. ते भाजपकडे गेले म्हणून ते तुरुंगाबाहेर आहेत असं राजकीय निरीक्षकांचं आणि सगळ्यांचंच, पत्रकारांचं, माध्यमकर्मींचं, सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि भाजप बरोबर आपण जायला हवं हे उद्धव ठाकरेंना सांगणारा पहिला नेता प्रताप सरनाईक आहे, कारण त्यांना सुरक्षित राहायचं होतं. तर प्रताप सरनाईक यांच्यावर हे सगळं वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचं बालंट आहे. दुसरा नेता आहे रवींद्र फाटक. रवींद्र फाटक हे या कुठल्याही कसोटीमध्ये लोकसभेच्या बसूच शकत नाहीत. याचं कारण असं आहे, ते एका तुकड्यापुरता किंवा एका भागापुरता आमदार म्हणून होऊ शकतात, पण विधानसभेलाही त्यांच्या पदरी पराभव आला होता आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर ते राजकीय दृष्ट्या नेता म्हणून अपयशी ठरलेले आहेत. पालघरमध्ये त्यांची कामगिरी यथातथाच आहे. मग अशा तिसरा क्रमांक लागतो तो नरेश म्हस्के यांचा. नरेश म्हस्के हे ठाण्याच्या, जर आपण शहराचा विचार केला तर तिथे परिचित असलेलं नाव आहे, पण जर आपण नवी मुंबईच्या बेलापूर पर्यंतच्या पट्ट्यात, कारण हा मतदारसंघ बेलापूरला संपतो, बेलापूर पर्यंत जर गेलो तर तिथे नरेश म्हस्के नौखे आहेत. इकडून जर आपण मीरा भाईंदर पर्यंत गेलो तर तिकडेही म्हस्केंचा तितका प्रभाव नाहीये. बरं, म्हस्केंकडे इतर ज्या काही सगळ्या गोष्टी लागतील एवढा मोठा मतदारसंघ लढवण्यासाठी आणि इतर पक्षांमधले त्यांचे विरोधक, शिवसेनेतले त्यांचे विरोधक, यातून म्हस्केंची नौका किती पैलतीराला लागेल हाही एक भाग आहे. मग अशा वेळेला आणखी एक नाव समोर येऊ शकतं, जे खूप विश्वसनीय असं नाव मुख्यमंत्र्यांच्या दरबारी समजलं जातं, ते म्हणजे संजय मोरेंचं. पण तेही वागळे इस्टेट किंवा 1-2-4 मतदारसंघांपुरता मर्यादित आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेकडे हा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे ठेवण्यासाठी तितका तोला मोलाचा उमेदवार नाहीये. आता कल्याण मतदारसंघातून स्वतः चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवणार हे पक्क झालेलं आहे. त्यांची जागा सुरक्षितरित्या निवडून येईल याची भाजपने खातरजमा केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जागा भाजपकडे जाऊ नये असा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. पण जे बाळासाहेबांच्या बरोबर झालं होतं की ही जागा मी निवडून आणतो, ही जागा विजय चौगुलेंना द्या, असं जेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं त्यावेळेला त्यांना राजन विचारेंचा पत्ता कापायचा होता. आता परिस्थिती अशी आहे, आता त्यांना भाजपकडून ही जागा स्वतःकडे ठेवायची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे इतका तगडा चांगला उमेदवार आहे का हा देखील एक प्रश्न भाजप त्यांना विचारतंय, पण त्या प्रश्नाचं उत्तरही ते देऊ शकलेले नाहीयेत. अशीच गोष्ट रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बाबतीत घडलेली आहे. तो मतदारसंघ देखील शिवसेनेकडे म्हणजे उभाटा गटाकडे राहिलेला आहे. विनायक राऊत आहेत तिकडे. विनायक राऊतांना हरवण्यासाठी एकतर स्वतः नारायण राणेंना उतरावं लागेल. 70 पार केलेले राणे निवडणूक लढण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तितकेसे सक्षम नाहीयेत असं स्वतः राणेच म्हणतायत. आणि एका घरात 2 पदं मिळणार नाहीयेत, त्याच्यामुळे आपल्या थोरल्या मुलाची व्यवस्था लावण्यासाठी काय करायचंय हा एक प्रश्न राणेंसमोर आहे. किरण सामंत हे ठेकेदारांचे आणि टेंडरचं सर्किट चालवणाऱ्यांचेच नेते आहेत. त्यांच्याबद्दल अनेक वंदता तिथे या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये सुरू आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे देखील कोण उमेदवार असावा किंवा तिथला उमेदवार हा भाजपने विश्वास टाकल्यास किंवा मतदारसंघ दिल्यास विजयी होऊ शकेल का? अशा विचित्र परिस्थितीमध्ये हे शिवसेना प्रमुखांचे 2 शिवसैनिक, राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री अडकलेले आहेत. 2009ला ज्या एकनाथ शिंदेंना आपली कारकीर्द सोडावी लागली असती किंवा आपल्या चढत्या आलेखाला उतरण लागायला लावली असती, असा जो मतदारसंघ आहे तो ठाणे लोकसभा मतदारसंघ. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आहेत आणि त्यांची ऍसिड टेस्ट याच लोकसभा मतदारसंघात होणार आहे. भाजपने इथून संजीव गणेश नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याचं बोललं जातंय. आता हा मतदारसंघ जर संजीव गणेश नाईक यांना दिला गेला तर एकनाथ शिंदे यांना आपल्याच होम पिचवर भाजपचा एक नेता उभा करावा लागतो. त्याचं नेतृत्व खालच्या नेत्यांना मान्य करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. आणि त्यामुळे या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी ठाणे लोकसभा हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी ऍसिड टेस्ट झालेला आहे. आणि आता काही लोक असं म्हणतायत की राजन विचारे हे जर उभे राहिले तर निष्ठावंतांचा खूप मोठा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. पण त्याच वेळेला
जो उमेदवार असेल तो निवडून आणणं ही देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी एक डोकेदुखी ठरणार आहे। याचं कारण असं आहे, बाजूला असलेला कल्याण लोकसभेचा मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांच्या बॅटिंग शिवाय जिंकणं हे भाजप आणि शिवसेना या दोघांनाही कठीण आहे। आपल्याला काय वाटतंय, 2009 ला विजय चौगुले यांची निवड करून आपल्या नाट्यमय कारकिर्दीला विराम देण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर जी आली होती, त्या गोष्टीतून एकनाथ शिंदे आता जवळपास 16 वर्षांनंतर काही वेगळं शिकले असतील असं आपल्याला वाटतं का? ठाणे लोकसभा मतदारसंघ याच्यासाठी शिवसेनेकडे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे कोण योग्य उमेदवार आहे असं आपल्याला वाटतं? आपलं या संपूर्ण एकूणच व्हिडिओ बद्दलचं काय आकलन आहे हे आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये लिहून पाठवा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करून शेअर करायला विसरू नका। आणि अशाच काही व्हिडिओंसाठी आपण आमच्या पुढच्या व्हिडिओंची प्रतीक्षा करा। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।